पालघर जिल्ह्यातील मनोर वनपरिक्षेत्रात भीषण आग लागल्याची घटना समोर आली। टाकमाई देवी डोंगर परिसरात ही आग प्रचंड वेगाने पसरत असून संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले। हवेचा वेग अधिक असल्यामुळे आग नियंत्रणात आणणं कठीण ठरतंय। वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पुरेशा साधन सामग्रीच्या अभावामुळे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचं चित्र आहे। डोंगर माथ्यावर लागलेली आग आता थेट पायथ्यापर्यंत पोहोचली असून टेन, टाकवहाल आणि सावरखंड ग्रामपंचायत हद्दीतही आगीचा फैलाव झालाय। या आगीत मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली आहे। सध्या ही आग शेतकऱ्यांच्या शेतांकडे सरकत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालंय। वन विभाग फायर लाईनसाठी लाखो रुपये खर्च करत असते, मात्र जंगलांना लागणाऱ्या आगी रोखण्यात वन विभाग अपयशी पडते। विशेष म्हणजे वन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत असल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली। दरम्यान जिवंत जंगल जळत असताना प्रशासनाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना होणार का आणि या आगीवर नियंत्रण कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।